विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात टीईटी गेस पेपर 1 शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ची आपण जर तयारी करत असाल आणि गणित विषयाची तयारी करायचं असाल तर जीनियस मॅथ चॅनल सोबत राहा। त्याचबरोबर जीनियस मॅथ चॅनल जीनियस मॅथ क्लासेस सुरू करत आहे सर्व विषयासाठी मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, भाग 2 मध्ये विज्ञान आणि गणित, समाजशास्त्र सर्व विषयाचे ऑनलाइन क्लासेस उपलब्ध आहेत। तर ही तर माहिती आपण पाहिलेली आहे, यापूर्वी पण पाहिलेली असेल, पण आज काय वेगळे ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष पेपर 1 चे 30 प्रश्न सोडवून घेणार आहोत। किती प्रश्न? 30 प्रश्न। आणि या प्रश्नासोबत आणखी काही प्रश्न आहेत का किंवा काही ट्रिक्स आहेत का याचाही आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला गणित शिकायला मिळेल अशाच पद्धतीने आपले सर्व गणिताचे पिरियड होतील। बरेच विद्यार्थ्यांना शंका असते की आपल्याला गणित समजेल का? होय, ज्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येतं, ज्यांना चांगल्या वाईट गोष्टी कळतात, ज्यांना काल आणि उद्या यातला फरक समजतो, असा प्रत्येक विद्यार्थी गणित चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो। यापूर्वीच्या बॅचला बऱ्याच महिला भगिनी अशा होत्या की ज्यांचं डीएड होऊन 10-10 वर्ष झालं होतं आणि त्यांना असं वाटायचं की गणित सर आम्हाला येईल का, पण त्यांनी अगदी 30 पैकी 25 पेक्षा जास्त गुण घेतलेत अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत। आणि अक्षरशः गणिताचा गंधही नसणारे, गणित काहीच येत नाही म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना पण 25-25 मार्क 30 पैकी मिळालेत। तर ही जादू जीनियस मॅथ परिवारासोबत जर आपण राहिलात तर नक्कीच तुम्हाला पण पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात टीईटी पेपर 1 मधील 30 प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेमध्ये। तर या ठिकाणी जर आपण पाहिलात, जो पहिला प्रश्न आहे, या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले की खालीलपैकी सहमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत। आता सहमूळ कोणाला म्हणायचं? ज्या संख्येचा सामायिक अवयव फक्त एकच आहे। जर आपण या ठिकाणी पहिली जोडी पाहिली तर पहिली जोडी कोणती आहे? 25 आणि 57। तर 25 आणि 57 या जोडीचा जर आपण अभ्यास केला तर 25 आणि 57 या दोन्हीलाही एकाच संख्येने भाग जातो, तो म्हणजे 1 कॉमन। ठीक आहे। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 69 आणि 161। तर 69 आणि 61 या संख्येला 1 ने पण भाग जातो आणि 23 चा पाढा जर तुम्हाला पाठ असेल तर 23 ने पण भाग जातो। त्यानंतर तिसरी जोडी आहे 71 आणि 73। तर 71 आणि 73 मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या दोन्हीही मूळ संख्या आहेत, त्यामुळे या दोन्हीला पण फक्त 1 नेच भाग जातो। त्यानंतर पुढची जोडी आहे 51 आणि 85। पाडेपाठ आहेत, नसतील तर करा, कारण पाडेपाठ खूप गरजेचे आहेत आणि आपण गणित शिकवणार आहोत। तर गणित शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबी तुमच्याकडून करून घेतल्या जातील। होय, यस। आणि यातूनच तुम्हाला असं वाटेल की गणित किती सोपं आहे। तर 51 आणि 85 चा विचार केला तर 51 आणि 85 ला 1 ने तर 1 च्या पाड्यात तर आहेच, पण 17 च्या पाड्यात पण येतं। 17 × 51 17 × 5 = 85। आणि त्यानंतर पुढची जोडी आहे 40 आणि 49। आता 40 आणि 49 चा जर विचार केला तर 40 आणि 49 ला फक्त एकाच संख्येने भाग जातो। म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला, या एकूण 5 जोड्या आहेत, त्यामध्ये 1 नेच भाग देणारे किती जोड्या आहेत? 3। म्हणून या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3। तर हा कॉन्सेप्ट ज्यांना लक्षात आलाय ना ते सेकंदात गणित सोडवतात। आता इथं मला समजावायला तुम्हाला 1 मिनिट तरी वेळ लागला, पण एकदा जर मी तुम्हाला शिकवलं ना तुम्हाला इतका वेळ लागणार नाही।
इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 20 वस्तूची खरेदी किंमत ही 25 वस्तूच्या विक्री किमती इतकी आहे, तर या व्यवहारामध्ये किती टक्के नफा अथवा तोटा झाला. आणि आपल्या गणित शिकण्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे, दिसणार आहे तुम्हाला गणित, आणि जी गोष्ट दिसते ती कधीच विसरत नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक गणित तुम्हाला दाखवलं जाईल, प्रत्येक गणित तुम्हाला दिसलं पाहिजे, याच पद्धतीने शिकवलं पण जाईल. आणि आज जसं आपण स्पष्टीकरण घेतो याच पद्धतीने आपले सर्व गणिताचे लेक्चर्स होणार आहेत. तर 20 वस्तूची खरेदी किंमत 35 वस्तूच्या विक्री किमती इतकी आहे. तर पहिल्यांदा या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्याची ट्रिक्स तुम्हाला सांगतो. जर आपण तोंडी करणार असाल तर 20 आणि 25 न भाग जाणारी एक संख्या शोधा, त्याला आपण गणिताच्या भाषेमध्ये लसावी म्हणतो. तर तो आहे 100. आपण असा विचार करूयात की 20 वस्तू ची खरेदी किंमत जी आहे, 20 वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये मानू. मग एका वस्तूची खरेदी किंमत किती होईल? एक वस्तूची खरेदी, तर एका वस्तूची खरेदी होईल 5 रुपये. आता जेवढी खरेदी किंमत आहे तेवढीच विक्री किंमत आहे, म्हणून आपल्याला असं लिहिता येतं 25 वस्तूची विक्री किंमत 100 रुपयेच घ्यायचे. आणि मग एका वस्तूची किती होईल? एक वस्तूची विक्री, बघा 25 वस्तू 100ला म्हणजे एक वस्तू 4 रुपयाला. आता अगदी तोंडी गणित तुम्ही सोडवू शकाल, कारण या गणितामध्ये आपल्याला आता असं दिसतं एका वस्तूची खरेदी 5 रुपये आणि विक्री 4 रुपये. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल 5 रुपयाची वस्तू 4 रुपयाला विकली, मग 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकावी लागेल. आणि हे जर आपण सोडवलं 100 गुणिले 4 भागिले 5, तर याचं उत्तर येतं 80. 100 ची वस्तू कितीला विकावी लागेल? 80 ला. आता पहा 100 ची वस्तू जर 80 ला विकली तर काय होईल? तोटा झाला का नफा? करेक्ट, तोटा झाला. किती झाला? 20% तोटा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 20% तोटा. ऑप्शन नंबर 2. पहा आता यामधल्या ह्या ज्या पहिल्या स्टेप आहेत ह्या सर्व तुम्ही तोंडी करू शकतात. म्हणजे 100 किंमत मानायची, खरेदी किंमत 5 रुपये, विक्री किंमत 4 रुपये, आणि फक्त एक समीकरण एवढं लिहायचं आहे, तुम्हाला गणित सुटेल. काल जर तुम्ही यापूर्वी हा व्हिडिओ पाहिला असेल तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला किमान 2 मिनिट वेळ गेला असेल, पण आता तुम्ही हा प्रश्न 30 सेकंदामध्ये सोडवू शकतात. आणि याचे आणखी 3 प्रकार आहेत. याचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार. ते 3 प्रकार कोणते असणार आहेत हे आपण जेव्हा आपला टीईटीचा क्लास सुरू होईल तेव्हा पाहूयात. यानंतर पुढचा प्रश्न आहे 2 संख्येच्या बेरजेचा वर्ग 1764 असून त्याच 2 संख्यांचा गुणाकार 405 आहे, तर त्या संख्यामधील फरक किती? हा ट्रिकी क्वेश्चन आहे. याला एक ट्रिक्स वापरता येते आणि ही ट्रिक्स फक्त आपल्याच क्लासमध्ये शिकवली जाते. आणि याच्यासारखे अजून 3 प्रॉब्लेम आहेत ज्याला पण ट्रिक्स यूज करायचे आपल्याला. दिसायला वाचायला खूप छान वाटतात असे प्रश्न, पण सुटत नाहीत लवकर. आणि हे ट्रिक्स कसे सोडवायचे पहा. त्यांचा जो वर्ग दिलाय आपला तो किती दिलाय? बेरजेचा वर्ग 1764 आणि गुणाकार 405 आहे. तर गुणाकार जो 405 आहे याला 4 न गुणायचं आहे. 4 आपण 20 ला 0, हातचे 2, 4 0 0 आणि 2 म्हणजे हे 20 झालं, आणि 4 चौक 16 किती आलं? 1620. आता जो वर्ग आहे 1764 यामधून हे 1620 वजा करा, तर 4 4 आणि 1 किती आलं? 144. तर या 144 चं वर्गमूळ काढायचंय, उत्तर मिळेल तुम्हाला 12. तर हा असतो त्यांच्यातला फरक, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता ही ट्रिक्स आहे,
या ट्रिक्स मध्ये 4नच का बरं गुणलं असं तुमच्या डोक्यात येईल, वजाच का केलं असंही तुम्हाला वाटेल, आणि वर्गमूळच का काढलं. तर हीच खरी या ट्रिक्सची गंमत आहे. ही ट्रिक्स तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. आणि यापूर्वी जो रिझल्ट आला टीईटीला, आपल्याकडील जवळपास 200-250 विद्यार्थी पास झाले. त्यांच्या निकालामध्ये हेच गमक होतं की त्यांना असं मटेरियल किंवा अशा पद्धतीचे स्पष्टीकरण आपल्याच चॅनलवर मिळाली, आणि त्यामुळे ते विद्यार्थी अगदी चांगल्या मार्कानं पास झाले. तुम्हालाही अशा पद्धतीची सर्व ट्रिक्स उदाहरणासहित स्पष्टीकरणसह या ठिकाणी घेतली जाणार आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 21 ते 90 पर्यंतच्या समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. 21 ते 90. आता 21 ते 90 चा जर आपण विचार केला तर मी थोडे टप्पे पाडून शिकवतो तुम्हाला. 21 ते 30 चा जर विचार केला आपण, 21 ते 30, तर यामध्ये 5 चा फरक पडतो. म्हणजे 21 पासून 30 पर्यंतच्या समसंख्या आणि विषम संख्या 5 चा फरक पडतो. म्हणजे आपण जर इथे चार्ट बनवला 21 ते 30 पर्यंत, ते 30 पर्यंतचा जर विचार केला तर 5 चा फरक पडतो समसंख्येच्या बेरजेत आणि विषम संख्येच्या बेरजेत. त्यानंतर 31 ते 40 पर्यंत पुन्हा 5 चा फरक पडेल. त्यानंतर 41 ते 50 पर्यंत पुन्हा 5 चा फरक पडेल. त्यानंतर 51 ते 60 पुन्हा 5 चा फरक पडेल. ही सोपं आहे अगदी, लक्षात ठेवा. आता मी ते लिहून द्यायला लागलोय का, अरे तोंडी पण सांगता येईल तुम्हाला, तुम्ही फक्त बेरीज करून घ्यायची आहे. त्यानंतर 61 ते 70 नंतर 5 चा फरक पडेल. त्यानंतर 71 ते 80 या ठिकाणी पण 5 चा फरक पडेल. त्यानंतर 81 ते 90 या ठिकाणी पण 5 चा फरक पडेल. बरोबर आहे. आता हे सर्व 5 ची बेरीज करा, किती येते. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर आहे. यानंतर आता यामध्ये इतकंच नाही तर समसंख्येची बेरीज, विषम संख्येची बेरीज, वर्ग संख्येची बेरीज, घन संख्येची बेरीज अशी काही सूत्र आहेत. म्हणजे असाच प्रश्न परीक्षेत येईल असं नाही, परंतु याला समांतर प्रश्न परीक्षेत हमखास विचारली जातात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये आहे 285.45 या संख्येचा जर आपल्याला विचार केला तर याच्यामध्ये दशांश आणि शतांश स्थानावरील संख्येच्या स्थानिक किमतीतला फरक शोधायचा आहे. तर दशांश स्थानी आहे 40, 0.40 आणि शतांश स्थानी आहे 5, म्हणजे याची किंमत 0.05. या दोन्हीतला जर आपण फरक पाहिला तर 0.40 वजा 0.05 आणि हा फरक येईल 0.35, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आता स्थानिक किमतीमध्ये फक्त इतकंच नाही तर कोणत्या अंकाची पट कोणाच्या इतकी आहे, त्याचबरोबर घातांकाच्या स्वरूपात 10चा घातांक याच्याही स्वरूपामध्ये प्रश्न विचारली जातात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे राधाचा 8वा वाढदिवस 20 मार्च 2020 रोजी शुक्रवारी साजरा झाला, तर तिचा जन्मदिवस कोणत्या वारी असेल. तर पहा 20 मार्च 2020 8वा वाढदिवस. काय करायचे आपल्याला, 20 मार्च 2020 यामधून आधी 8 वजा करा, म्हणजे तिचा जन्म कधी झाला असेल पहा 20 मार्च 2012. आता 20 मार्च 2012 ला जर जन्म झाला असेल तर 8 दिवस पाठीमागे आले आणि यामध्ये लीप वर्ष किती आहेत, तर 2020 हे एक लीप वर्ष आहे, 2016 हे एक लीप वर्ष आहे, 2012 लीप वर्ष आहे पण मार्च महिना आहे त्यामुळे काउंट करायची गरज नाही.
म्हणजे हे 8 वर्ष आणि हे 2 दिवस, असं 10 दिवस वार पाठीमागे असेल आणि 10 ला जर 7 न भागलं तर 7 एक 7, 7 एक 7, या ठिकाणी बाकी येईल 3. बाकी 3 म्हणजे आपल्याला पाठीमागे 3 दिवस जावं लागेल आणि शुक्रवारच्या पाठीमागचे 3 दिवस म्हणजे शुक्रवारच्या आधी 1 दिवस म्हणजेच गुरुवार, गुरुवारच्या आधी 1 दिवस मंगळवार, मंगळवारच्या आधी 1 दिवस सोमवार, म्हणजे तिचा जन्म सोमवारी झाला असेल. पर्याय क्रमांक 1. तर दिनदर्शिका, लीप वर्ष, सामान्य वर्ष, त्याचे गुणधर्म, दिनविशेष यावर एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर याचा पण आपल्याला सराव करून घेणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीत चौरस एबीसीडी मध्ये लहान मोठे एकरूप कोणाच्या किती जोड्या आहेत? आता ही जी आकृती तुम्हाला दिसते चौरसाची, याच्यामध्ये लहान मोठ्या जोड्या, तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी किती कोण आहेत, त्यांची माप काय आहेत हे शोधणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवातीला 90 अंशाची कोण कुठे कुठे आहेत हे चेक करूयात. त्या ठिकाणी पहा, हा जो डी कोण आहे हा 90 अंशाचा एक कोण आहे. त्यानंतर ए कोण हा पण 90 अंशाचा आहे, 2 झाले. त्यानंतर बी हा पण 90 अंशाचा आहे. त्याचबरोबर सी, हे 4 90 अंशाचे कोण आहेत. त्यानंतर चौरसाची कर्ण काटकोनात दुभागतात, म्हणजे या ठिकाणी पण 90 अंशाचे कोण तयार होतील असे. हा तिसरा आणि हा चौथा, म्हणजे हे 4 बघा 90 अंशाचे कोण कुठे कुठे तयार झालेत. 4 कोपऱ्यावरचे 4 आणि कर्णाने केलेले 4, म्हणजे एकूण 8. आता 8 कोणाच्या किती जोड्या लागतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण 8 कोणाच्या जर जोड्या केल्या तर त्याला ट्रिक्स अशी आहे पहा. 8 गुणिले 7 छेदामध्ये 2, म्हणजे 7 8 56 भागिले 2, म्हणजेच 28 जोड्या झाल्या तयार. या 28 पेअर. मग इथं उत्तर आहे, पण अजून आहे का विचार करायचा, तर आपल्याला 45 अंशाचे कोण किती आहेत हे शोधायचंय. तर या ठिकाणी हा एक 45 अंशाचा आहे, त्याच्या बाजूला हा पण 45 आहे. तसंच या ठिकाणी हा पण 45 आहे आणि हा पण 45च कोण आहे. त्यानंतर पुढचा 45 अंश, 45 अंश, 45 अंश, 45 अंश, कारण कर्णामुळे तिथं 2 कोण तयार झालेत प्रत्येक ठिकाणी. आणि असे 45 अंशाचे पुन्हा 8 कोण आहेत, म्हणजे त्यांच्या जोड्या जर आपण काढल्या तर काय होईल, पुन्हा 8 गुणिले 7 भागिले 2, म्हणजे 56 भागिले 2, म्हणजे 28. म्हणून वाक्य वापरताना काय वापरले तरी लहान मोठे, तर 28 आणि 28 56, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला गणित येते, तुमचं सायन्स जरी झाला असेल तरी या ट्रिक शिकून घ्या, कारण टीईटी 1-2 मार्काने जरी आपण पास नाही झाला तर तुम्हाला नोकरीची संधीच मिळणार नाही, म्हणजे टेट पास होऊनही काही उपयोग होणार नाही. त्यामुळे टीईटीला गांभीर्याने घ्या. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. यानंतर जो पुढील प्रश्न आहे, यामध्ये 2 मीटर उंच व 70 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याची टाकी एका नळाने अर्ध्या तासामध्ये 1/8 भाग भरते. याप्रमाणे जर आपण विचार केला तर आणखी 1 तास टाकी भरल्यास उर्वरित भागात किती लिटर पाणी मावेल? आता पहा, या प्रश्नाकडे जर थोडं बारकाईने आपण पाहिलं, 2 मीटर उंची आहे, 70 सेमी त्रिज्या आहे, वृत्तचित्ती आकार आहे, मग पाणी किती मावेल? सुरुवातीला पाणी किती मावेल म्हणजे त्याचं घनफळ काढावं लागेल. मग घनफळाचं काय सूत्र आहे? करेक्ट, पाय आर वर्ग एच, पाय आर वर्ग एच. म्हणजे या ठिकाणी पाय किती आहे? 22/7. आर म्हणजे आता ही आर सेमी मध्ये लक्षात घ्या, त्याला मीटर मध्ये जर लिहायचं असले तर 0.7 गुणिले 0.7 आणि एच 2 मीटर. हा जर आपण भागाकार केला 7 1 7 0.1, त्यानंतर आता या ठिकाणी जर गुणाकार झाला आपला तर 22 गुणिले 0.1 म्हणजे 2.2
गुणिले 7 दोन्ही 14 म्हणजे 1.4. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येईल 3.08 घन मीटर. किती येईल? 3.08 घन मीटर. आता या घन मीटरला जर आपण लिटर मध्ये केलं, कारण आपलं उत्तर लिटर मध्ये दिलेलं आहे या ठिकाणी, याला 1000 न गुणावं लागेल आणि हे गुणल्यानंतर उत्तर येईल 3080 म्हणजे 3080 लिटर पाणी होईल. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितले की टाकीचा एका नळाने अर्ध्या तासामध्ये 1/8 भाग भरतो. अर्ध्या तासामध्ये किती भरतो? 1/8. मग आणखी 1 तास म्हणजे आणखी 1/8 1/8 3/8 भाग पाण्याने भरेल. पहा समजतं का? 3/8 भाग पाण्याने भरेल म्हणजे आधीवर अर्धा तास आणि पुन्हा 1 तास. म्हणजे थोडक्यात काय, पहिल्या अर्ध्या तासामध्ये 1/8, पुन्हा दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये 1/8 आणि पुन्हा 1/8. म्हणजे हे अगोदरचं आहे आणि नंतरचं एका तासातलं आहे. ही बेरीज येते 3/8. हे भरेल. मग रिकामं किती असेल? 8 पैकी 3 भाग भरलेत म्हणजे राहिलेत किती? 5. मग हे 5 भागामध्ये किती पाणी असेल हे जर काढायचं असेल तर आपण काय करूयात, या ठिकाणी 3080 गुणिले 3 आणि छेदामध्ये 8. हा जर हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण 8 × 8 8 × 3 = 24 6 उरले 8 × 8 = 64 8 × 5 = 40 म्हणजे 385 गुणिले 3 करावं लागेल. आणि हा जर गुणाकार केला तर 3 × 5 = 15 ला 5 हातचे 1 3 × 8 = 24 आणि 1 25 ला 5 हातचे 2 3 × 3 = 9 आणि 2 = 11 1155 लिटर पाणी आणखी भरायचं राहील उर्वरित भागामध्ये. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पहा लक्षात येतं का? यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 9. काही पेट्यामध्ये समान संख्येने पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीमध्ये 12 किंवा 18 किंवा 25 पुस्तके ठेवली तर प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीमध्ये 4 पुस्तके कमी पडतात. तर पुस्तकाची एकूण संख्या किती असू शकेल? तर आता हा प्रश्न तुम्ही एरर मेथडने पण सोडवू शकतात. म्हणजे पहिला पर्याय चेक करायचा, दुसरा पर्याय चेक करायचा, तिसरा पर्याय चेक करायचा, चौथा पर्याय चेक करायचा. याही पद्धतीने सोडवता येतं. मग याला सोपी पद्धत काय आहे? सोपी पद्धत अशी आहे की या 12 18 आणि 25 या 3 संख्येचा आपल्याला लसावी शोधायचा आहे. लसावी. तर आता ह्या लसावी जर आपण शोधला तर हा लसावी, आता इथं लसावी शोधून किंवा लसावी कसा काढायचा हे आपण शिकणारच आहोत. पण डायरेक्ट यांचा लसावी जर तुम्हाला शोधता आला डायरेक्ट तर तो येतो 450. आता हा 450 जो लसावी आहे, या 450 चा जर विचार केला आपण तर या लसावीमधून 4 वजा करायचं आहे म्हणजे उत्तर राहील 446 आणि ते आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळेल. तर इतक्या सोप्या आणि सहज पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न सोडवू शकतात. आता या प्रकारे जर तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवत गेला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण 10वा. खालीलपैकी कोणते अंतर सर्वाधिक आहे? अतिशय सोपा परंतु डोकेदुखीचा प्रश्न आहे. कारण आपल्याला यामध्ये एका युनिटमध्ये कोणतंच नाही. हेक्टोमीटर, 20 हेक्टोमीटर, 1000 सेंटीमीटर, 100 मीटर आणि 250 डेसिमीटर. आता खरं जर पाहिलं तर हा प्रश्न 5वीच्या लेवलचा आहे. म्हणजे 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये हा चॅप्टरच दिलाय खास मापन. मग आपल्याला काय अडचण येते तर आपल्याला हेक्टो किंवा सेंटी किंवा डेसीचं रूपांतर करता येत नाही. आणि यासाठी तुम्हाला फक्त एक चार्ट पाठ करायचा आहे. तो जर चार्ट तुम्ही पाठ केलात तर तुम्ही हे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतात. मग तो चार्ट काय आहे हे आधी आपण समजून घेऊयात. कारण कोणताही प्रश्न समजून घेत असताना आपल्याला चार्ट माहिती असणं गरजेचं आहे. तर एक आपण या ठिकाणी रेषा ओढले आणि या एका रेषेवर आपल्याला 7 खुणा करून घ्यायचे. एक ही मध्यभागी खूण करून घ्या. त्यानंतर इकडे 1 2 आणि 3
त्याच्या दुसऱ्या बाजूला 1, 2 आणि 3. आता या खुणा केल्यानंतर जी मधली रेषा आहे या ठिकाणी आपल्याला मीटर लिहायचं आहे. मीटरच्या या बाजूला या ठिकाणी आपण डेसी मीटर लिहिणार आहोत. डेसिमीटर. त्यानंतर सेंटीमीटर. आता हे पाठ करावं लागणार आहे आणि हे पाठ कसं करायचं याची पण एक ट्रिक आहे. सेंटीमीटर आणि सर्वात शेवटी मिलीमीटर. त्यानंतर मीटरच्या दुसऱ्या बाजूला डेकामीटर, त्यानंतर हेक्टोमीटर आणि किलोमीटर. तर हे जर 7 एकक तुम्हाला जर लक्षात राहिली तर तुम्ही हे रूपांतर सहज सोप्या पद्धतीने करू शकतात. आता आपल्याला काय करायचंय, प्रत्येक त्या ठिकाणी जो पर्याय दिलाय त्या पर्यायामध्ये प्रत्येकाचं मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय. ठीक आहे. आता पहिला काय आहे, 20 हेक्टोमीटर. इथं 20 आहे. त्याला जर मीटर मध्ये करायचं असेल तर हे हेक्टोमीटर हे मोठं माप आहे, त्याला जर छोट्या मापामध्ये करायचं असेल तर 10 ने 100 ने 1000 ने गुणाकार करावा लागतो. मग ते किती घर घ्यायचे आपल्याला मीटरकडे, 2 घर. म्हणून या ठिकाणी 100 न गुणून हे होईल 2000 मीटर. ठीक आहे. किती होणार आहे, 2000 मीटर. तर आता हे 2000 मीटर झालं पहिला पर्याय. दुसरा पर्याय काय आहे, 1000 सेंटीमीटर. म्हणजे इथं 1000 आहे. आता त्यालाही मीटर करायचंय पण त्याला पुन्हा लहान एककातून मोठ्या एककामध्ये घ्यायचंय. तर यावेळेस आपल्याला भागाकार करावा लागतो. 10 ने 100 ने 1000 ने. मग कुणी भागायचं तर त्याचं कितवं घर आहे, सेंटीमीटर पासून मीटर हे दुसरं घर आहे म्हणून 100 ने भागूयात. म्हणजे याला जर इकडे कन्वर्ट मध्ये घेतलं तर हे येणार आहे 10 मीटर. तिसरा पर्याय तर ऑलरेडी आपल्याकडे 500 मीटरचा दिलेलाच आहे, त्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. आता राहिला चौथा पर्याय. चौथा पर्याय आहे 250 डेसिमीटर. 250 डेसिमीटर. तर 250 डेसिमीटरचं मीटर करायचं असेल तर पुन्हा 10 ने भागावं लागेल म्हणजे 25 मीटर होईल. आता पहा, पहिलं जे 20 हेक्टोमीटर दिलेलं आहे ते झालं 2000 मीटर. दुसरं 1000 सेंटीमीटरचं झालं 10 मीटर. तिसरं 500 मीटर आपण जशाला तसं ठेवलेलं आहे. आणि चौथं 25 मीटर झालेला आहे पर्याय. आता सर्वाधिक अंतर कोणतं आहे, 2000 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर हा फसवा प्रश्न आहे. फसवा म्हणजे कसा, दिसायला तर इतका सोपा असतो पण सोडवायला अवघड जातो. तर या प्रकारची प्रश्न आज आपण फक्त या व्हिडिओमध्ये 10च प्रश्न पाहिलेले आहेत. आणखी 20 प्रश्न स्पष्टीकरणसह आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळतील. आणि पुढील 20 प्रश्न जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा. आणि जर तुम्ही टीईटीचे क्लास लावू इच्छित असाल तर पुन्हा एकदा सांगतो की अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही टीईटी शिकायची असेल तर सर्व विषयासाठी क्लासेस उपलब्ध असून आज ज्या पद्धतीने आपण गणिताचे 10 प्रश्न सोडवून घेतलेत या पद्धतीने गणिताचा दररोज लाईव्ह पिरियड 1 तास होईल. आणि इतर विषय जे आहेत, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, विज्ञान, समाजशास्त्र, या सर्वांचे रेकॉर्डिंग व्हिडिओज आणि नोट्स उपलब्ध होतील. सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार आहेत. नोट्स मिळतील. त्यामुळे आजच आपण हा क्लास जॉईन करा. भेटूया पुढील भागामध्ये या पुढचे 20 प्रश्न घेऊन लवकरच. धन्यवाद.